एव्हरीवन, मी सोनाली अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज सकाळचे 8:30-9 वाजलेत आणि आज माझा हेअर मास्क लावायचा दिवस आहे। तर मी विचार केला की चला तो थोडंफार रुटीन मी तुमच्यासोबतही शेअर करते। रात्री माझं डोकं एवढं जाम दुखत होतं ना, म्हणजे एवढं जास्त। मम्मी बोलली की चल तुझं डोकं चोळून देते तेलाने वगैरे, पण ओव्हरनाईट ऑइलिंग ठेवणं इज नॉट सेफ फॉर अस। तर मी नाही केलं आणि खास करून उन्हाळ्यामध्ये ओव्हरनाईट ऑइलिंग करणं खरोखर सेफ नाही आहे आणि आपले केस आहेत ना ते जास्त चिकट होतात आणि डॅन्ड्रफ खूप होतो। तर आत्ता करणार आहे मी ऑइलिंग। तर चला मग करूया। रात्रीचं झोपताना मी सैल वेणी घालूनच झोपते, कारण असं झोपेल तर केसामध्ये खूप सारा गुंता होतो आणि वेणी घालून आपण जर का झोपलो तर गुंताही कमी होतो, केसही कमी गळतात आणि हेअर ब्रेकेजही खूप कमी होते। आणि नंतर मी लाकडी कंगव्याने केस विंचारून घेते आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कंगव्याचे महत्त्व, लाकडी कंगव्याचे महत्त्व मी सांगते की किती बेनिफिशियल आहे आपल्या केसांसाठी। आपण केस विंचरताना एक छोटीशी चूक करतो आणि त्याचा केसांवर खूप मोठा परिणाम होतो। जेव्हा पण आपण केस सरळ विंचरतो ना तेव्हा सगळे नॉट्स खाली पुश होतात आणि मग केस ओढले जातात, तुटतात आणि ब्रेकेज खूप वाढतं। त्याऐवजी काय करायचं, पहिल्यांदा लाकडी कंगव्याने बॉटम पासून छोटे छोटे सेक्शन करून विंचरायचे, मग हळूहळू मिडल आणि नंतर मग शेवटी वरून कोंब करायचं। यामुळे आपल्या केसातील जो पण गुंता असतो तो हळूवार निघतो आणि स्काल्पवर कमी प्रेशर येतं आणि अननेसेसरी हेअरफॉल खूप कमी होतो। त्यानंतर मी करते हेअर मसाज। आपल्या डेली हेअर केअर रुटीनमध्ये हेअर मसाज हा इन्क्लूड केलाच पाहिजे, याचेही खूप फायदे आहेत। तुम्ही माझे रिसेंटवाले व्हिडिओजही बघू शकता। मी हेअर मसाजबद्दलही माहिती सांगितली की तो किती फायदेशीर आहे आपल्या केसांसाठी आणि हा हेअर मसाज मी दररोज करते, म्हणजे करतेच। कारण मसाजमुळे स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, म्हणजे न्यूट्रंट आणि ऑक्सिजन रूट्सपर्यंत बेटर पोहोचतात। त्यामुळे केस स्ट्रॉंगर होतात, हेअरफॉल कमी होतो आणि स्काल्प रिलॅक्स वाटतो। नाव इट्स टाइम फॉर अ हेअर ऑइलिंग। आणि हे जे ऑइल आहे ते मी घरीच बनवलं आहे। याची रेसिपी हवी असेल तुम्हाला तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा। हे जे ऑइल आहे ते मी खूप टाईमपासून यूज करते आणि याचे खूप चांगले रिझल्ट भेटलेत मला। तर तुम्हाला हवं असेल याची रेसिपी तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी डोक्याला हेअर मास्क लावते आहे। हा हेअर मास्क मेथी हेअर मास्क मी तुमच्यासोबत आधीही शेअर केला आहे आणि ऑनेस्टली अजूनही मी हाच यूज करते। फक्त आधी मी मेथी भिजवून मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे, पण ते प्रोसेस खूप मेसी होतं। किचनमध्ये पण खूप धिंगाणा व्हायचा, मम्मीचा ओरडा खायचा आणि केसांमधून ते पार्टिकल्स वगैरे म्हणजे त्याचे कण वगैरेही निघायला वेळ जायचा। म्हणून मी आता डिरेक्टली पावडर यूज करते आहे। जर तुम्हाला हवी असेल तर मी प्रोडक्ट मेन्शन करते आहे या व्हिडिओमध्ये, तुम्ही घेऊ शकता। अँड नो, इट्स नॉट अ प्रमोशन व्हिडिओ। मी स्वतः पैसे खर्च करून हे प्रोडक्ट घेतलं आहे। माझ्या हेअर लेंथनुसार मी मेथी पावडर घेतली आणि त्यामध्ये दही मिक्स केलं आणि एक स्मूथ पेस्ट बनवून स्काल्पवर मी लावतीये। पण इथे मला म्हणजे स्वतःला लावायचं होईना तर चला मी मम्मीकडे जाऊन थोडं लावून घेते। चला आता हा हेअर मास्क तर लावून झाला। आता अर्धा या 1 तास मी हा ठेवून नंतर हेअर वॉश करून घेते आणि तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवते। आफ्टर हेअर वॉश तुम्ही माझे केस बघू शकता कसे शायनी आणि सिल्की दिसतात ते। तुमचेही होतील जर का तुम्ही हा हेअर मास्क यूज कराल तर। मग मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही हा हेअर मास्क यूज कराल का। हा हेअर मास्क यूज केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट ॲप्लिकेशनमध्येच रिझल्ट दिसेल असं नाही। फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तुमचे केस शायनी झालेले दिसतील आणि तुम्ही आठवड्यातून एकदा आणि 1-2 महिना यूज कराल तर तुमची केस गळती कमी होईल आणि केस दाट व्हायला लागतील। माझ्या हेअर ग्रोथ जर्नीमध्ये मी हा हेअर मास्क खूप वेळा वापरलेला आहे आणि खूप वेळा तुमच्याशी शेअरही केलेला आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला